जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम जय जय राम स्वर लावा काळी एक पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की तुकाराम 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 बोला तुकाराम तुकाराम सगळे म्हणा तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम पुंडलीकवर हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृते राघवे ख्याती केली शिळाशी करे सागरे तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमाना ढळे इहलोकी भवसिंधुशी बांधिलाशी तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने तुका शासना मानवी वेशधारी परिहारेला विग्रही निर्विकारी स्वयं हरी व्यापकु सर्व जीवा तुका तुझे तो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगी विमानस्तगे प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपीत केली नद्या गीता दिव्य लोकाशी नेली जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संताची या माथा चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी संताची या माथा चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत पावलो सांभाळा उतरी श्रीशांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी मानले अंतरी प्रेम सुख मानले अंतरी प्रेम सुख मानले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख शांती पावलो सांभाळा उतरी श्रीशांती पावलो सांभाळा उतरी पावलो सांभाळा उतरी पावलो सांभाळा उतरी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव तुका जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती
सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा साधू संतांचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा. या पुण्यपावन नाशिक जिल्ह्यामध्ये परमार्थ करणारे अनेक तालुके, त्या अनेक तालुक्यापैकी अवगुणांना निशेष फाडणारा तालुका निफाड तालुका. आणि पुण्यपावन निफाड तालुक्यामध्ये पुण्यपावन भरवशाचं गाव आहे. भरवसा हा तुमचा चिमज संत जाण तसा अंतरीचे गुज आले शरण ते पावती सहज तुका म्हणे निळा म्हणे आता राखा माझी लाजवो पाया पडते व दाखवा माझं वाट. असं पुण्यपावन भरवस फाटा. आणि पुण्यपावन भरवस फाट्यावर जिथे वैकुंठवासी नानाजी महाराज वडनेरे यांनी भव्य दिव्य रामायणाचा उत्सव केला, त्याच पटांगणामध्ये रामचंद्रांचा उत्सव झाला. आता श्री तुकाराम महाराजांचा उत्सव होत आहे. हेच ते पटांगण. याच पटांगणामध्ये रामरायाचा उत्सव वैकुंठवासी नाना महाराज वडनेरे यांनी केला होता. आणि आता याच पटांगणामध्ये आपण जगद्गुरु तुकोबारायांचा 375वा सदेह वैकुंठ गमन सोहळा असल्यामुळे आपण त्या सोहळ्याला डोळ्यापुढे ठेवून हा महामहोत्सव आरंभिला. जगद्गुरु तुकोबाराला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. आणि हे जगद्गुरु तुकोबारायचं 375 वर्ष सुरू झालेलं आहे. गेली 2-4 दिवसापासून जगद्गुरु तुकोबाराला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष सुरू झालेलं आहे. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू संस्थांनी सर्वांना मोठ्या आग्रहाने की आपण जगद्गुरु तुकोबारायांचा महामहोत्सव संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यात करावा अशी आज्ञा केली. मग आम्ही देहू संस्थांना विनंती केली की तुम्ही आम्हाला नारळ द्या. आता पहिलं नारळ कोणाला द्यायचं. मग मी वशिला नाशिक जिल्ह्याचा लावला. म्हणलं पहिलं नारळ नाशिक जिल्ह्याला द्यायचं. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थांनी आपल्याला नाशिक जिल्ह्याला नारळ दिलं. तदनंतर जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थांनी आपल्याला तुकाराम महाराजांचं ध्वज दिला. आज आपण जो समोर ध्वज पाहत आहे हा ध्वज पंढरपूरला शिवलेला आहे, ज्ञानोबरायच्या समाधीवर ठेवलेला आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ स्थान जे नांदुरखीचं झाड आहे, जिथून तुकोबाराय कीर्तन करून वैकुंठाला गेले, त्या नांदुरकीच्या झाडाखाली ठेवला. तुकोबारायांच्या पायावर ठेवला, पांडुरंगाच्या पायावर ठेवला. आणि मग तो ध्वज आपल्या नाशिक जिल्ह्यात फडकायला आलेला आहे. ही एक अभूतपूर्व घटना आहे. पहिलं नारळ दिलं, नंतर तुकोबारायांचा ध्वज दिला, नंतर जगद्गुरु तुकोबारायांचं ज्योत दिली. ती ज्योत आज जपमंडपामध्ये प्रज्वलित होत आहे. आपण जो आज स्वयंपाक आज आपण जो तुकाराम महाराजाचा प्रसाद घेतला, हा प्रसाद याच्या भट्टी काल सायंकाळी जगद्गुरु तुकोबारायांच्या ज्योतीनेच प्रज्वलित झालेली. म्हणजे आपण जो प्रसाद घेत आहात तुकाराम महाराजाच्या ज्योतीने ती भट्टी प्रज्वलित. फार भाग्याची आहेत आपण महाराज. आणि चौथा प्रसाद म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका काल 375 वर्षात कधीही बाहेर गेल्या नाही. त्या फक्त पंढरपूरलाच गेल्या होत्या. त्या सर्वप्रथम आपल्या नाशिक जिल्ह्यात हेलिकॉप्टरने आल्या. आणि तो काल नयनरम्य सोहळा पार पडला. आणि मग आज सकाळपासून आपण गाथा पारायणाला बसलेले आहात. जे मंडळी गाथा पारायणाला बसले त्यांच्या पायावर माझा माथा आहे. वा, जगद्गुरु तुकोबारायचा एक अभंग वाचला होता रामेश्वर भट्टाने, फक्त चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती. या एका अभंगातलं एकच चरण त्यांनी वाचलं, होतील शीतळ अग्निज्वाळा. एवढं एक चरण वाचलं आणि रामेश्वर भट्टाचा दाह शांत झाला. जो गाथा दगडाला घेऊन तरुण आलेला आहे, जळी दगडा सहित वह्या तारी आल्या जैशा लाह्या. अशा गाथ्याचं एक तरी पारायण तुकोबारायच्या 375व्या निमित्ताने जर आपल्याला घडलं नाही तर आपल्या जीवनात हा एक प्रकारचा प्रमाद ठरल. आणि म्हणून हे गाथा पारायणाचं नियोजन केलं. आपल्याला फक्त कीर्तन महोत्सव सुद्धा करता आला असता, पण जिथं पारायण नाही, जिथं तुकाराम जप नाही, त्या परमार्थाला मजा नाही.
इथं 24 तास आता तुकाराम तुकाराम जप चाललाय. काय हनुमान नगर ते विठ्ठल काय विठ्ठलवाडी ते नेन काय भजन सुरू केलं महाराज मगाची. ते जप ऐकायला का असं वाटत तिथंच जाऊन बसावं मला. काय भजन चाललंय तुकाराम तुकाराम भजन. तुकाराम तुकाराम नाम घेता खापेयम. आणि म्हणून अतिशय सुंदर हा महोत्सव चालू झाला. या महोत्सवाचं सकाळचं कीर्तन आमचे ज्ञानेश्वर माऊली शिंदे रुई आश्रम महाराजांच्या आश्रमाने कीर्तन झालं आणि मग विना उभा केला. आमच्या देहुकारात सकाळी कीर्तन करतात आणि मग विना उभा करतात. सकाळचं कीर्तन झालं, विना उभा केला आणि मग आता आजपासून महोत्सव सुरू झाला आहे. दुपारचं ज्ञानसत्र आणि या ज्ञानसत्रामध्ये ही दुपारची तुकाराम महाराजाची चरित्र कथा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि या निमित्ताने आज आपण सर्व या जिल्ह्यातील नगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा या जिल्ह्यातील संपूर्ण संभाजीनगर जिल्हा आणि महाराष्ट्रातून उपस्थित सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक आणि गाथा पारायण करण्याला आलेले वारकरी, भाकरी बनवून आणणारे वारकरी, आमटी प्रसाद देणारे वारकरी, स्वयंपाक करणारे वारकरी, अन्न प्रसाद वाटणारे वारकरी, अगदी पार्किंगची निव्यवस्था करणाऱ्यापासून सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि चिंतन शिवेला प्रारंभ करतो. सुरुवातीला मी निळोबरायांनी तुकाराम महाराजाची 332 श्लोकामध्ये जी स्तुती केलेली आहे त्या स्तुतीतली काही चरणं आमची वारकरी काही परंपरेने म्हणतात. ती चरणं म्हटलो. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. या स्तुतीमध्ये जगद्गुरु तुकोबारायाला नमन केलेलं आहे. निळोबारायांनी मंगलाचरण म्हणतात त्याला. मंगलाचरण म्हणजे काय, मंगलाचरणाचे प्रकार किती, मंगलाचरणाचं प्रयोजन काय, मंगलाचरण कधी करावं, हे 4 प्रश्न आहेत. सर्वात पहिला प्रश्न मंगलाचरण म्हणजे काय. तर मंगलाचरणाचं लक्षण केलेलं आहे. समाप्ती प्रतिबंधकी भूत दुरित विशेष विघातकत्वम मंगलत्वम. ही मंगलाची व्याख्या तुमच्या डोक्यावरून नाही पार मांडवावून जाईन बघा. अवघड आहे. कोणतंही कार्य समाप्तीला घातलं असता त्या कार्याला आडवी येणारी जी विघ्न आहेत त्या विघ्नाचा जो विघात करतो त्याला मंगलाचरण म्हणतात. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने कोणत्याही कार्याच्या आरंभी मंगलाचरण केलं पाहिजे. का मंगलाचरण करावं, कारण कोणत्याही कार्याला विघ्न येतात. त्यात तर चांगल्या कामाला हमखास विघ्न येतात. शुभानी कार्यानी बहूनी विघ्नानी. शुभ कार्याला किंवा शुभस्य कार्यस्य बहुनी विघ्नानी, शुभ कार्याला अनेक विघ्न येतात. वाईट काम करायचं असेल, गावात तमाशा ठेवायचा असेल तर सगळं गाव एक होतं महाराज. तमाशा झालाच पाहिजे. गावाची जत्रा असेल, बैलगाड्या आणायच्या असतील, गावात काही सर्कस भरवायचे असेल, अख्खं गाव एक येतं. पण सप्ताह करायचा असेल तर लोक एकत्र येत नाहीत महाराज. चांगल्या कामाला विघ्न येतात. आणि म्हणून कोणतंही चांगलं काम करायचं असेल तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सर्वप्रथम मंगलाचरण करतात. कोणत्याही कार्याला निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जे आडवी विघ्न येतात त्या विघ्नाचं जे हनन करतं त्याला मंगलाचरण म्हणतात. ही मंगलाचरणाची व्याख्या. मंगलाचरणाचं प्रयोजन काय. पहिलं प्रयोजन विघ्न विनाशाय. मंगलाचरण केलं का आडवी येणारी विघ्न दूर जातात, हे पहिलं प्रयोजन. फळ, मंगलाचरणाचं पहिलं फळ. का मंगलाचरण करायचं, तर मंगलाचरणाने आडवी येणारी विघ्न दूर होतात म्हणून करायचं. विघ्न विनाशाय. दुसरं फळ सांगितलंय शिष्य शिक्षा यई. कोणी म्हणाला आमच्या कामाला काही विघ्न येत नाही, मग आम्ही कशाला मंगलाचरण करायचं, तरी तुम्ही मंगलाचरण केलं पाहिजे. का, आपण मंगलाचरण का करायचं. जरी आपल्या कामाला विघ्न येत नसेल, पण जर आपण मंगलाचरण केलं नाही तर आपल्याकडे पाहून वागणारा जो समाज आहे तो उद्या चलून मंगलाचरण करायचं सोडून देईल. आपल्याकडे पाहून जे शिष्य वर्ग वागतो त्याला शिकवण व्हावी, त्याला धडा द्यावा, आणि म्हणून मंगलाचरण करायचं असतं. एकदा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये श्री गुरु मारुती बाबा आम्हाला विचारसागर शिकवत होते. आणि विचारसागराच्या ज्या पहिले जे नमनाच्या ओव्या आहेत, जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. आणि तिथे एक ओवी अशी आलेली, आता नमन कोणा करावे म्या. तो शुद्ध परमात्मा मीच असल्यामुळं नमन करायला दुसरी वस्तू राहिली नाही. हे ऐकलं. संध्याकाळी श्री गुरु मारुती बाबांचं कीर्तन माऊलीच्या मंदिरात होतं.
आणि मारुती बाबांनी पेटा बांधला, अभंग घेतला, चाल झाली, कंबर बांधलं आणि बाबांनी नमन केलं ज्ञानोबरायांना. मग आम्हाला प्रश्न पडला, बाबांनी तर पाठात शिकवलं, आता नमन कोणा करावे मी? आणि इथं तर माऊली पुढे नमन करतात. बाबांचं कीर्तन झालं त्यावेळेस काही सीताराम बुवा काही शेवेला नव्हती, मग बुवांच्या शेवेला आम्हीच. मग बुवांचं पिशवी घेतली, पिशवीत फेटा, अशी बाबांची अशी साधी पिशवी राहायची बघा, ती माझ्या अजून डोळ्यापुढे. फेट्याच्याच उरलेल्या कापडाची पिशवी. आमच्या संस्थेची माणसं फार साधी राहिली, फार साधी राहिली. आता काय सांगावं, फेट्याचं जे कापड उरलेलं होतं त्या उरलेल्या कापडाची पिशवी शिवलेली होती मला, आणि त्या पिशवीत साधा फेटा, साधं उपरणं, बुवा पुढं मी मागं. मग बुवा संस्थेत आले, संध्याकाळचं कीर्तन संपलं होतं. मग खालून बुवांचं ताट आणलं मी, बुवांचं जेवण झालं. मग बुवा बसले, बसल्यावर म्हणलं, बाबा पाठातला एक विषय विचारू का? म्हणलं विचार ज्ञानोबा. म्हणलं पाठात आज आपण सांगितलं, आता नमन कोणा करावे म्या? तो शुद्ध परमात्मा मीच आहे, मग नमन कोणाला करायचं? आणि तुम्ही तर कीर्तनाच्या आरंभी नमन केलं बाबा, मग कसं करायचं? बाबा म्हणले, विचार सागरात सांगितलं ते बरोबर आहे, आणि कीर्तनात नमन केलं तेही बरोबर आहे. म्हणजे विचार सागरात बाबांनी सांगितलं, आम्ही आता नमन करा कोणा करावे म्या हेच बरोबर आहे. परमार्थिक साधना करून ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेल्या महात्म्याला नमन करायला दुसरी वस्तू राहत नाही. नम्य, नमक आणि नमन ही त्रिपुटी राहिलेली नसते महाराज. त्रिपुटीचा विलय झालेला असतो. परमात्मबोधाचा परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर आवाज खणकतोय. रामकृष्ण हरी, आवाज खणकला नाही पाहिजे म्हणा. परमात्म दर्शन झाल्यानंतर हा असं द्रष्टा दर्शन दृश्य ही त्रिपुटीच राहत नाही. एकदा आत्मस्वरूपाचं अपरोक्षत्वाने ज्ञान झालं का हे काही राहतच नाही. बाबा म्हणले, ज्ञानोबा हे विचार सागरात सांगितलं ते बरोबर आहे. म्हणजे मग तुम्ही नमन कसं काय केलं? ते म्हणले, मी माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी केलंय. कारण आणखीन तुमचा काही दृश्य द्रष्टा दर्शन ह्या त्रिपुटीचा विलय झालेला नाही. नम्य नमक नमन ही त्रिपुटी संपलेली नाही, आणि म्हणून तुम्हाला बोध व्हावा, तुम्ही उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, याच्यासाठी मी नमन केलं. वा, शिष्य शिक्षा आहे. मोठ्या माणसाच्या सांगण्यातून जेवढे लोक सुधरत नाही तेवढे त्याच्याकडे त्याच्या वागण्याला पाहून लोक सुधरतात. मुलं बिडी ओढायला बाहेर कोणाच्या सांगण्याहून शिकत नाही, तुम्हाला बिडी ओढताना पाहतात आणि ते शिकतात. तंबाखू खाण्यासाठी मुलं बाहेर शिकत नाही, घरी बाप तंबाखू खातो, आई तंबाखू खात असेल, मुलं त्यांना पाहून शिकतात. सांगण्यातून जेवढी लोक नीट होत नाही तेवढी वागण्यातून नीट होतात. म्हणून श्री गुरु विठ्ठल महाराज घुले सांगायचे, कणभर सांगावन गाडीभर वागावं. विठ्ठल महाराज घुले म्हणायचे. आता उलट झालंय, गाडीभर सांगत येत आणि कणभरच वागत येत. महाराज वागण्याचा दुष्काळ झालाय. हार्दे महाराज म्हणते कणभरही वागत नाही महाराज असो. आणि म्हणून शिष्य शिक्षा येई. कोणी म्हणा आम्हाला शिष्यच नाही, मग कशाला आम्ही नमन करायचं? आमच्या कामाला विघ्न येत नाही, आम्हाला शिष्य नाही. तरी शास्त्रकाराने तिसरं प्रयोजन सांगितलंय, श्रेष्ठ संप्रदायत्वात आईशी परंपरा आलीशे चालत भलत्याची नीत त्यागावरी. आपल्या वाडवडिलाची परंपरा आहे की आपण नमन केलं पाहिजे, आणि म्हणून नमन केलं पाहिजे. आमच्या आळंदीत एक प्रसिद्ध कीर्तनकार होते, नाव विचारू नका, त्यांनी कीर्तनाच्या प्रारंभी कधी नमन केलं नाही. आज घरी बसलेत ते, नाव विचारू नका एवढ्या अपेक्षेने सांगतो. वा. आणि म्हणून नमनाला प्राधान्य. कोणत्याही कार्याच्या आरंभी मंगलाचरण करा. मंगलाचरण. वा. मंगलाचरण म्हणजे काय हे आपण पाहिलं. मंगलाचरणाची प्रयोजन पाहिली. मंगलाचरण कधी करावं? सिद्धांत कौमुदी नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्या बाल मनोरमा नावाची टीका आहे. त्या बाल मनोरमा नावाच्या टीकेमध्ये एक सुरुवातीला पंक्ती आलेली, मंगल आदिनी मंगल अंतानी मंगल मध्यानी शास्त्रानी प्रथंते. बाल मनोरमाकार सांगतात, ज्या मंगलाचरणामुळे तुमची आलेली विघ्न दूर होतात ते मंगलाचरण सुरुवाती केलं तरी चांगलंय. ज्या मंगलाचरणाने आपली विघ्न दूर केली ते मधी केलं तरी चांगलं आहे, ते शेवटी केलं तरी चांगलं. आणि म्हणून मंगलाचरण सुरुवातीला करा, मधी करा, शेवटी करा, पण करा. पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सुरुवातीला करण्याचा प्रघात आहे. वा. आणि मंगलाचरणाचं प्रकार किती? मंगलाचरणाचे 3 प्रकार. एक वस्तुनिर्देश रूप मंगल, दुसरं नमस्कार रूप मंगल, तिसरं आशीर्वाद रूप मंगल.
वस्तुनिर्देश, वस्तुनः निर्देश इति वस्तुनिर्देश. वस्तू म्हणजे परब्रह्म, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असते ते जयादिशी ज्ञानास्थ. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी बुद्धीस्पुरे अहर्निशी, ते वस्तुगामी परब्रह्म तत्वाला वस्तू म्हटलेलं आहे. आणि ते वस्तू स्वरूप जे परब्रह्म आहे त्या परब्रह्माचं कथन करणं याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. मी जे मंगलाचरणाला श्लोक म्हटलाय, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, ह्या संपूर्ण पदांमध्ये तुकोबरायाचं वस्तू निर्देश रूप मंगल आहे. तुकोबराय हीच एक वस्तू, वस्तू म्हणजे परब्रह्म. कसे येतं? नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, हे बघा वस्तू निर्देश रूप मंगल. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, वस्तू निर्देश रूप मंगल. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वा, असं जे भास्कर आहेत पूर्ण कीर्ती, वेगळ्या वेगळ्या विशेषणांनी तुकोबरायचं वस्तू निर्देश रूप मंगल केलंय. त्या वस्तू निर्देश रूप मंगलाचे दोन प्रकार, सगुण वस्तू निर्देश रूप मंगल, निर्गुण वस्तू निर्देश रूप मंगल. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, हे निर्गुण वस्तू निर्देश रूप मंगल आहे. वा, कारण ज्ञान हे तुकोबरायचं स्वरूप आहे, गुण नाही. वा, आता ते सगळं सांगत बसत नाही, घरी लावून घ्या. वा, तुकोबराय शास्त्रामध्ये सगुण वस्तू निर्देश रूप मंगल आणि निर्गुण वस्तू निर्देश रूप मंगल हे दोन प्रकार आहेत. मंगलाचरणाचा दुसरा प्रकार नमस्कार रूप मंगल. मी जो श्लोक म्हणून दाखवला, या श्लोकामध्ये तुकोबरायला नमस्कार घेतलेला आहे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, या पदामध्ये तुकोबरायला नमस्कार रूप मंगल केलेलं आहे. मोठ्या माणसाला नमस्कार करणं, स्वनिष्ठ अपकर्ष बोधानुकूल स्वीय व्यापार विशिष्टत्व नमस्कार रूप मंगलत्व. तुमच्या डोक्यावर नाही, मांडवावरून जाय, नाही सांगितलेलं बरोबर. आणि आशीर्वाद रूप मंगल, स्वस्य स्वशिष्यस्य वांछितार्थ प्रार्थनम आशीर्वाद रूप मंगलम. आपली किंवा आपल्या इच्छा, आपल्या शिष्याची इच्छित वस्तू एखादी मागून घेणं, तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या म्हणजे माझं पोरग नोकरीला लागेल, एखादी वस्तू मागून घेणं याला आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आशीर्वाद रूप मंगल वेळोवेळी आलेला आहे. आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा हाची मज. तुमची ये दासीचा दास करून ठेवा, तुमची ये दासीचा दास करून ठेवा, तुमची ये दासीचा दास करून ठेवा, तुमची ये दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा हाची मज. स्वतःची एखादी आवडीची वस्तू किंवा आपल्या शिष्याची एखादी आवडीची वस्तू श्री गुरूंकडून मागून घेणे याला आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, माझी आवडीची वस्तू म्हणजे नवविधा भक्ती किंवा तुमचं दास्यत्व. मग मला हेच मागायचंय, दुसरं काही मागायचं नाही. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. जगद्गुरु तुकोबराय आपली आवडीची वस्तू म्हणजे संतांचं दास्यत्व, आपली आवडीची वस्तू म्हणजे नवविधा भक्ती संतांजवळ मागून घेतात. मोठ्या माणसाला एखादी कल्याणदायी वस्तू मागून घेणं हा आशीर्वाद रूप मंगलाचा भाग आहे. वा, मंगलाचरण म्हणजे काय हे पाहिलं, मंगलाचरणाची प्रयोजनं पाहिली, मंगलाचरण कधी करावं हे पाहिलं, मंगलाचरणाचे प्रकार पाहिले. आपला मंगलाचरणाचं पूर्वी मी एक दिवस सांगायचो महाराज, ते लोकांच्या लई डोक्यावरून जायचं. त्याच्यामुळे आता फक्त 10 मिनिटात हे 15 मिनिटात आवरले मंगलाचरण म्हणजे काय. आता आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांच्या अवताराची मीमांसा पाहायची आहे. पहिली गोष्ट, मृत्यू लोकामध्ये 3 प्रकारचा वर्ग आहे. एक अवताराला येणारा, एक प्रगट होणारा आणि एक जन्माला येणारा. जन्माला येतो त्याला जीव म्हणतात, प्रगट होतो त्याला देव म्हणतात, आणि अवताराला येतात ते संत म्हणतात. तुम्ही आम्ही जन्माला येतो,
आलो जन्मास येथवरी आलो जन्मास येथवरी आलो जन्मास येथवरी आलो जन्मास येथवरी प्रथम केला गर्भेवास प्रथम केला गर्भेवास प्रथम केला गर्भेवास प्रथम केला गर्भेवास काय ते सांगावे प्रथम केला गर्भेवास प्रथम केला गर्भेवास काय ते सांगावे सायास काय ते सांगावे सायास दुःख भोगिले नवही मास दुःख भोगिले नवही मास आलो जन्मास येथवरी आलो जन्मास येथवरी आलो जन्मास येथवरी आलो जन्मास येथवरी प्रथम केला गर्भेवास प्रथम केला गर्भेवास प्रथम केला गर्भेवास प्रथम केला गर्भेवास तुम्ही आम्ही तुमचा आमचा होतो त्याला जन्म म्हणतात. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा ऐक माझा धावा पांडुरंगा आलो जन्मास येथवरी. जन्म असतो जीवाचा प्रगट होतो देव प्रगट भयो भगवान आयोनी संभव प्रगटला हा राघव आयोनी संभव नव्हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला. जन्म असतो जीवाचा प्रगट होतो देव आणि अवताराला येता संत अवतार अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा उद्धारावे जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा उद्धारावे जड जीव अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा. जन्म असतो जीवाचा प्रगट होतो देव अवतार होतो संतांचा. तसं तर देवाचाही अवतार होतो अशी बरीच प्रमाण आहेत पण आजच्या चिंतनापुरतं एवढं डोक्यात धरा. देवाचाही अवतार होतो यात काही वाद नाही. अवतार केला संहाराया दुष्ट धर्म रक्षावया अवतार अशी प्रमाण आहेत. पण आजच्या चिंतनापुरतं एवढं ध्यानात धरा. जन्म असतो जीवाचा प्रगट होतो देव अवताराला येतात संत. जगद्गुरु तुकोबरायांच्या अवताराची आपल्याला मीमांसा पाहावयाची आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म नाहीये जगद्गुरु तुकोबरायांचं प्राकट्य नाहीये जगद्गुरु तुकाराम महाराजाचा अवतार आहे. महाराज अव उपसर्ग पूर्वक तृत धातू आहे बघा आणि त्याचा अर्थ होतो अवतार. अधपतितांना तारण्यासाठी येतात त्यांना म्हणायचं अवतार. वा तुम्ही आम्ही अधपतित लोक आणि आपल्याला उद्धार करण्यासाठी आलेले हे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजीव उद्धरावे जन महादोषी असा एक पाठ ह्या अभंगाचा असाही एक पाठ आहे. सद्गुरु वास्कर महाराज म्हणतात. असो जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार घेण्याचं कारण काय झालं. संत अवतार कधी घेतात अवतार घ्यायची गरज काय पडली तेच आपल्याला पाहायचं की त्या काळात परिस्थिती काय होती. या मृत्यूलोकाची परिस्थिती काय होती तर मृत्यूलोकाची परिस्थिती सांगत असताना मृत्यूलोकात
आचार विचाराची पडझड झाली होती. कृष्णावतार झाला, द्वापार युग संपलं आणि मग पांडवीने जे ठाव टाकेलं आणि तेथून एकशक झाला जन्मेजयापासून. द्वापार युग संपलं आणि कलियुग प्रगट झालं. आणि कलियुग प्रगट झालं का कलियुगाने पहिला आपला तडाखा दाखवायला सुरुवात केली. काय केली? पुत्र नायके पितृवचन, शिष्य न करतील सद्गुरु सेवन, भ्रातार स्त्रियांचे वचन ऐकून श्वशुर गृही राहती. मैपती महाराज. पुत्र नायके पितृवचन. कलियुग अवताराला आलं, कलियुगाचा कार्यकाल सुरुवात झाला. अक्राळ विक्राळ कलिकाल सुरू झाला. पुत्र नायके पितृवचन. पोरं म्हणायला लागले बापाला हाता घालून काढू का? असं पोरच बापाला हाणायला सुरुवात केली. मला तुका म्हणे सांगू किती बाप लेकाशी मारी ती, पण हे उलट झालं. तुका म्हणे सांगू किती लेक बापाशी मारी ती. पुत्र नायके पितृवचन. शिष्य न करतील गुरुसेवन. शिष्यच गुरुजीला म्हणायला लागले गुरुजी आणा बरं तांब्या भरून. आता काय करा? शिष्यच गुरुजीला कामं सांगायला लागले. पुत्र नायके पितृवचन. शिष्य न करतील गुरुसेवन. आणि हे गडी भ्रातार स्त्रियांचे वचन ऐकून श्वशुर गृही राहते. आणि गडी तर सासरवाडीत जाऊन राहायला लागले. मला असार खलू संसारे सारम श्वशुर मंदिरम. आसार अशा संसारात सार गोष्ट म्हणजे सासूरवाडी. म्हणून भगवान विष्णू सासूरवाडी म्हणजे क्षीरसागरात राहतात. कारण लक्ष्मीचा जन्म क्षीरसागरातून झालाय ना. हे बाबा सासूरवाडीत गेला राहायला काय? बर. आणि महादेव कुठं राहतात? हिमालयात सासूरवाडीत. कारण पार्वतीचा बाप कोण? हिमालय. म्हणजे महादेव आणि विष्णू मुकादमच जर तिकडे गेलं तर टोळी का नाही तिकडे जायची? मला ह्याला म्हणायचं कलियुग. कलियुगात आई बापाला किंमत कमी झाली, सासू सासऱ्याला किंमत जास्त आली. बाईलेच्या गोता आवडीने पोशी. बाईलेच्या गोता आवडीने पोशी. बाईलेच्या गोता आवडीने पोशी. बाईलेच्या गोता आवडीने पोशी. माता पितयाशी दवडोने. माता पितयाशी दवडोने. माता पितयाची दवडोने. माता पितयाची दवडोने. बाईलेचा दास पित्रास उदास. बाईलेचा दास पित्रास उदास. बाईलेचा दास पित्रास उदास. बाईलेचा दास पित्रास उदास. भिकार्यास नये दारा. भिकार्यास नये दारा. भिकार्यास नये दारा. भिकार्यास नये दारा. तुकाराम महाराजाची दोन प्रमाण आहेत. बाईलेचा दास पितरास उदास. लोक बायकांचे दास आहेत महाराज. दोघ जण साडी सेंटरला साडी खरेदी करायला गेले. दोघांनी 5-5 हजार रुपयाची साडी घेतली. साई माऊली पैठणी, कला संस्कृती पैठणी. 5-5 हजार रुपये दिले, साडी घेतली. दोघ जण चालता चालता एक जण साडी घेतला आणि पळायला लागला. मागचा गडी म्हणला रामभाऊ अरे काय पळतो? आपण पैसे दिले, आपण काय फुकट घेतली का? पळतो का? मग हा मागचा गडी पळत पळत गेला. त्याला हात धरला. पळायला काय झालं? तो म्हणला दुसऱ्या साडीची जाहिरात लागण्याच्या आत ही नेऊन द्यावं लागेल. म्हणले का? टीव्हीला दुसऱ्या साडीची जाहिरात पाहिली का पप्याची आई म्हणून तीच आणा. आता काय करा? आणि बासरी हट्ट पुरवावं लागतो. याला म्हणायचं बाईलेचा दास. लोक बायकांचे दास झाले. पितरास उदास. वाडवडिलांविषयी औदासीन्य धारण केलं. भिकार्या असं नाही दारा. दारात आलेल्या भिकाऱ्याला भीक सुद्धा घालत नाही. बाईलेच्या गोता आवडीने पोशी. सासू सासऱ्यावर जेवढं प्रेम तेवढं आईबापावर राहिलं नाही. माता पितयाशी दवडोनी. आईबापाला घराबाहेर काढतात. एका जणाच्या वास्तुशांतीला गेलो होतो आम्ही. घरावर नाव लिहिलं होतं मातृपितृ छाया. गाडीतून उतरलं वास्तुशांतीला जे घराचं वास्तुशांती त्याच्यावर नाव लिहिलं होतं मातृपितृ छाया. गावातल्या भजनी मंडळांना म्हणलं का हो कलियुगातला मोठा मातृपितृ भक्त प्रतिपुंडलिक आहे. लोक गावातले भजनी म्हणजे हळू मला हळू बोला म्हणजे का याचे आईबाप मारतीच देवळात राहतात. हां आणि मग घरावर मातृपितृ छाया का लिहिलं म्हणजे त्याचा असा अर्थ आहे माता पिता मारतीच देवळात आणि छाया घरात. म्हणलं कसं काय? त्याच्या बायकोचं नाव छाया आहे. म्हणलं मग आता मी कीर्तनाला अभंग घेत नाही छाया गीतच घेतो. म्हणलं होऊन जाऊ. समाज असा निघालाय. बाईलेचा दास पितरा. ज्ञानोबराय म्हणतात तरी घरी माता पितरा धड बोली नाही. संसार आईबापाशी धड बोलत नाही. आणि येर विश्वभरे आदरा मूर्ख जायचा.
ज्ञानोबराय म्हणतात आईबापाशी धड बोलत नाही, विश्वाचा आदर सन्मान करतो, मूर्ख आहे मूर्ख. ज्ञानोबराय म्हणतात हे विश्वभरी आदरा मूर्ख जायचं. आणि म्हणून लोक कलियुगाने आपला तडाखा दाखायला सुरुवात केली. लई ओव्या आहेत त्याच्या खास खास, पण आपल्याला बरंच पुढं जायचंय. आणि मग सगळे तीर्थ नुसती पाणी रूपाने वाहू लागली, त्यांनी आपला महिमा लुप्त करून घेतला. क्षेत्रांनी महिमा लुप्त. हे भ्रष्ट लोक तीर्थात जाऊन राहायला लागली, भ्रष्ट लोक क्षेत्रात जाऊन राहायला लागली. तिथला महिमा लो वैकुंठवासी डोंगरे महाराजांनी लिहिलंय, अनाचारी लोग जब तीर्थ क्षेत्र में रहते हैं तब तीर्थ अपना महिमा अपना महत्व लुप्त कर लेता है. वाह. अनाचारी लोक तीर्था क्षेत्रात राहायला लागले का तीर्थ धाम आपला महिमा गुप्त करतं. वैकुंठ आदरणीय वैकुंठवासी चुकून म्हणलो, आदरणीय हरिभक्तीपरायण किसन महाराज साखरे त्यांनी सांगितलं होतं. ते म्हणायचे हीच इंद्रायणी आणि ही ती इंद्रायणी नाही, ही तीच इंद्रायणी. का? शास्त्रात जे वर्णन केलं हे तीच इंद्रायणी, पण शास्त्रामध्ये तिचा जे महिमा होता तो लोकांनी ठेवला नाही. आता लोकांनी अशुद्ध पाणी तिच्यात सोडलंय. साखरे महाराज वा. आणि म्हणून तीर्थ जपली पाहिजे. शास्त्र असं सांगतं तीर्थापासून 200 फूट लघवीला लांब जावं लागतं, 200 फूट शौचाला लांब जावं लागायचं. उपकार येतं आदरणीय तुकाराम मुंडे यांचे महाराज. तुकाराम मुंडे प्रांत म्हणून आले पंढरपूरला आणि वारकऱ्याला बसायचंच बंद केलं महाराज. तुकाराम मुंडे आले नसते तर वारकरी तिथंच पाणी घ्यायचे का, बसले. असं पंढरपूर जे स्वच्छ झालं त्याला उपकार तुकाराम मुंडे प्रांत म्हणून आले होते त्यांनी केलं महाराज. वा. पण चांगली माणसं ठेवीत नाही, लगेच त्यांना काढून दिलं. इथं नको, आमचे काळे धंदे बंद पडायला लागले, काढून दिलं महाराज. म्हणजे चांगली माणसं शिस्तीत ती माणसं पाहिजे महाराज. आता ते शिस्त कोणाला चालत नाही. सगळे ओरडून ओरडून थकले आमचे डमाले मामा काळे महाराज. शिस्तीत बसा सांगणारेच लोक त्यांच्याकडे असं बघा, त्यांनाच असं बघायचं महाराज. काय करावं म्हणजे म्हणून शिस्त पाळली पाहिजे. कलियुगाने आपला तडाखा दाखवायला सुरुवात केली. मग तीर्थांनी क्षेत्रांनी आपलं महत्त्व कमी करून घेतलं. ग्रंथातल्या तत्वाची कोणी उपासना करीना. व्रत वैकल्याला घरघर निर्माण झाली, धर्माला ग्लानी आली आणि भगवंताला तर आणखीन अवतार घ्यायला वेळ होता. आपली तर काय अवताराची वेळ झाली नाही. इतक्या लवकर आपण मृत्यूलोकात जाण्यात मजा नाही. मग मृत्यूलोकातली आचार विचाराची पडझड झाली. मग आता कोणाला कुठं पाठवावं, कोणाला कुठं पाठवावं, मग सगळ्याची नियुक्ती केली. उत्तर दिशेला कोणते संत, दक्षिण दिशेला कोणते संत, पश्चिम दिशेला कोणते संत, पूर्व दिशेला कोणते संत. प्रत्येक भागाभागात संत पाठवायचे आणि लोकांना आचार विचाराची शिकवण द्यायची. ही संतांचं वैशिष्ट्य आहे. आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत, आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत, आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत, आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत. करावे फजित चुकती ते, करावे फजित चुकती ते, करावे फजित चुकती ते, करावे फजित चुकती ते. मग संत सरसावले आपण या मृत्यूलोकात. समाजाला नीतीचं शिक्षण द्यावं. आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत. मोठी माणसं हसताना खेळताना सुद्धा नीतीशास्त्र बोलतात. जयाच्या लिले माझी नीती जी आली असे. टिंगल मस्करीमध्ये सुद्धा नीतीशास्त्र राहतं त्यांच्या मनात. वा. टिंगल करणार पण नीतीचं शिक्षण देणार. असे काय मोठ्या माणसाचं काम मोठंच असतं महाराज. आणि मग संताने भाग वाटून घेतले. ह्या भागातल्या लोकांना मी मार्गदर्शन करतो, त्या भागातल्या लोकांना तुम्ही मार्गदर्शन करा. भगवंताने वैकुंठात मिटिंग लावली. कोणते संत कुठं पाठवायचे, कोणते संत कुठं पाठवायचे, कोणते संत कुठं पाठवायचे. मग पाळी आली नामदेव महाराजाची. नामदेव महाराज तुम्हाला मृत्यूलोकात पाठवायचे. तुम्ही शतकोटी तुझे करीन अभंग ही प्रतिज्ञा केली होती. आणि मग त्या अभंगापैकी काही अभंग तुमचे पूर्ण झाले आणि काही अभंग राहिलेत पूर्ण होण्याचे. तर तुम्ही आता मृत्यूलोकात अवतीर्ण व्हा. मग नामदेव महाराज म्हणले मी अवतार घेईल, पण 2 गोष्टी पाहून घेईल. साधू कुठेही अवताराला येत नाही. साधू अवताराला येत असताना काही निकष लावतात. काय निकष? तुकोबाराय सांगतात. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन
दास जन्म घेते येथे हरीचे दास जन्म घेते कर्म धर्म त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण जेथे हरीचे दास जन्म घेते जेथे हरीचे दास जन्म घेते जेथे हरीचे दास जन्म घेते कर्म धर्म त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. नामदेव महाराज तुम्ही मृत्यूलोकात जा आणि लोकाला काही तत्वज्ञानाची शिकवण द्या, भक्तीची, कर्माची, योगाची शिकवण द्या. नामदेव महाराज म्हणले मी जाईल, दोन गोष्टी पावून जाईल. एक तर ते कुळ पवित्र पाहिजे आणि तो देश पावन पाहिजे. आपल्या भारत देशामध्ये यवनांचं राज्य आलं, पूर्वी हिंदूंचंच राज्य होतं आणि यवन आले आणि त्या यवनांनी आचार विचाराची फार पडझड केली. राजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मग इही अवतार घेतले कली दोष हरावया हरावया कलीचे दोष साच हे अंश श्रीहरीचे निळोबरायचं प्रमाणे. या मृत्यूलोकामध्ये दोष जन्माला आलेले त्या दोषाचं हनन करायचं. नामदेव महाराज तुम्हाला जावं लागल. नामदेव महाराज म्हणजे मी जाईल पण दोन गोष्टी पाहून जाईल. पवित्र ते कुळ पवित्र पाहिजे आणि पावन तो देश पावन पाहिजे. बऱ्याच लोकांना वाटतं आपली मुलं आपल्या पोटी चांगली जन्मावी, पण आपलं कुळ पवित्र पाहिजे. कुळ पवित्र नसेल कसे मुलंच. हे बघा, रत्न खाणीतच जन्मत म्हणून धन्य ते अरण रत्नाची ते खाल. जन्मला निधान सावता तो. रत्न जन्माला खाणीतच येतं. हिरा माणिक मोती पाचो सोनं चांदी हे गोई नदीत पडलेले नाहीत, कादवा नदीत पडलेले नाहीत. मग त्याला खाण लागते. खाणीत रत्न निघत महाराज. आणि दगाड माळ रानावर किती पडलेले राहतात महाराज, लागण एवढे दगाड पडलेले राहतात. दगड माळावर जन्माला येतात आणि रत्न खाणीत जन्माला येतात. जगद्गुरु तुकाराम महाराज नामदेव महाराजांना अवतार घ्यायचा आहे तुकोबरायांच्या रूपाने, पण कुळ पवित्र पाहिजे. मग कोणाचं कुळ पवित्र पाहावं आणि पावन देश पाहिजे. देश कोणता पावन पाहावा तर देश सापडला देहुगाव. वा, देहूचं वर्णन आहे. धन्य देहुगाव पुण्यभूमी ठाव नांदे तेथे देव पांडुरंग. हा अभंग आपल्या गाथ्यात नाही, देहूकरांच्या गाथ्यात. देहूकरांचा गाथा फार मोठा आहे, पण आपल्याकडे देवडीकराची छाप पडल्यामुळे आपण देवडीकर पारायण परत, देवडीकराचे पाठ देवडीकरानुसार. वैकुंठवासी भोसरीकर माऊली होते, तिथं दुसऱ्या गाथ्याला हात लावित नव्हते महाराज. आता तुम्हाला पटायचं नाही महाराज. आदरणीय बंडातात्या नामदेवप्पा शामगावकर बंडातात्या कराडकर यांनी पहिली आवृत्ती छापली आणि त्या आवृत्तीत 3 अभंग टाकले. कोणते? का होतो मी निश्चिंतेने निजले ती हरी, भक्तीची या पोटी बोधक आकडा ज्योती. अजून एक अभंग आहे बघा, का होतो मी निश्चिंतेने निजले ती हरी, अवघे हरिजन मिळवणे आले रावळा. हे 3 अभंग माझे बी पाठ आहेत, मी गावी म्हणायचो. हे अभंग बंकट स्वामीच्या मालिकेत आणि म्हणून मराठवाड्यात हेच अभंग म्हणतात. पण अवघे हरिजन मिळवणे आले रावळा 1, भक्तीच्या पोटी बोधक आकडा ज्योती 2 आणि का हो तुम्ही निश्चिंतेने निजले ती हरी 3. हे 3 अभंग देवडीकराच्या गाथेत नाहीत. पण मालिका छापत असताना वैकुंठवासी नामदेवप्पा शामगावकर आणि बंडातात्यांनी ती मालिकेत अभंग छापले. ती भोसरीकर माऊली मालिका दिली. भोसरीकर माऊली शिवले सुद्धा नाही त्या मालिकेत. नाही शिवणार सुद्धा नाही. बिगर गाथ्यातलं आमच्यात चलत नाही म्हणजे. महाराज काय माणसं असते. आता कीर्तनात काळ्या मातीत तिफन चालत हे म्हणते. तर भोसरीकर माऊली असते ना, तर भोसरीकर माऊलीने लाकडानेच हाणली असते अशी कीर्तनकार, दांड्यानेच हाणली असते. आमच्या वारकऱ्यात क्षपक गवळणी, क्षपक अभंग आता तुम्हाला पटायचं नाही महाराज. कहावती, गीत, गाणे. एक बुवा पुरुषार्थी तो म्हणत असतो माझे 300 गाणे पाठ आहेत. मग नारायणगावलाच जा. नारायणगावचा ताफा जर नेला तर 3 लाख रुपये भेटतात महाराज. आणि कीर्तनात काय लयत 30,000 रुपये. तुमचा तोटा आहे, कीर्तन करण्यात तोटा आहे. तुमचा फायदा नारायणगावला जाण्यात आहे. तोटा करून घेऊ नका. नारायणगावला जा आणि वारकरी संप्रदायाची पडझड करू नका. असं आहे.
मला सांगण्याचा इत्यर्थ असा आहे मायबाप की आमच्या संत वाङ्मय सोडून आम्ही दुसरं म्हणत नाही. भोसरीकर माऊली गाथ्यात असेल तर म्हणायचं. देवडीकर प्रत हा अभंग मात्र देहूकर प्रतीत आहे. धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव नांदे तेथे देव पांडुरंग. धन्य देहू पुण्यक्षेत्र पूर्ण जेथे वैष्णवजन अवतरला. वा धन्य देहू पुण्यक्षेत्र पूर्ण. देहू हे पुण्यक्षेत्र आहे आणि म्हणून या देहू गावात आपण जन्माला यावं असं नामदेव महाराजांनी ठरवलं. बर पावन तो देश हे आलं लक्षात. पण पवित्र ते कुळ पवित्र पाहिजे ना. मग कुळ कोणाचं निवडायचं तर कुळ निवडलं विश्वंभर बाबाचं. गोपाळपंत विश्वंभर बाबाचं वर्णन करतात. विश्वंभर भक्त राज होता तुकयाचा पूर्वज. होता तुकयाचा पूर्वज. होता तुकयाचा पूर्वज. विश्वंभर भक्त राज होता तुकयाचा पूर्वज. होता तुकयाचा पूर्वज. होता तुकयाचा पूर्वज. विश्वंभर भक्त राज होता तुकयाचा पूर्वज. होता तुकयाचा पूर्वज. होता तुकयाचा पूर्वज. विश्वंभर भक्त राज होता तुकयाचा पूर्वज. होता तुकयाचा पूर्वज. होता तुकयाचा पूर्वज. हे गोपाळपंतांचं प्रमाण. गोपाळपंत म्हणजे तुकोबरायचे पंतू. आपण जे पारायण झाल्यावर म्हणतो ना श्री तुकारामा प्रिय श्रीराम असुर विराम तुकारामा. हे रोज म्हणलं पाहिजे. लय गोडे. तुकाराम महाराजाची नामावळी रोज म्हणली पाहिजे महाराज. फारच गोडे. आणि मग ती गोपाळपंत वर्णन करतात. विश्वंभर भक्तराज होता तुकयाचा पूर्वज. आणि अशीच महिपती महाराजाची. विश्वंभर भक्तराज होता तुकयाचा पूर्वज. त्याच्या भक्तिस्थव गरुड ध्वज आले सहज निजप्रीती. तुकाराम महाराजाची आदी प्रकरण आज आपल्याला पाहायचे. जगद्गुरु तुकोबरायांच्या पूर्वजांचा इतिहास आलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांचे पूर्वज जगद्गुरु तुकाराम महाराजाचा मूळ वंश महाराष्ट्र भारत देश. भारतात बिहार प्रांतामध्ये चंद्रगुप्त मौर्य होऊन गेले. काय त्या पाटलीपुत्र येथे चंद्रगुप्त मौर्य होऊन गेले. त्या चंद्रगुप्त मौर्यांची एक शाखा त्याला मोरे घराणं म्हणायचं. मौर्य क्षत्रिय कुलावतंस. आणि हे मौर्य घराण्यातली एक शाखा सातारा जिल्हा म्हणतात त्याला. आणि जावळी खोरं. या जावळी खोऱ्यात मोऱ्यांची एक शाखा आली. आणि शाखा आल्यानंतर मग त्या मोऱ्यांचे वंशज इकडं तिकडं आज जे भारतात महाराष्ट्रात मोरे येतं हे सगळे जावळीचेच मोरे. आणि जावळीचे मोरे हे मूळ चंद्रगुप्त मौर्यांचे मोरे. आणि मग हे मोरे वंशज त्यातली एक शाखा देहूला आली. आणि देहूला आल्यानंतर त्या देहूच्या शाखेत भक्तराज जन्मले. त्यांचं नाव आहे विश्वंभर बाबा. तुम्ही जर देहूला गेले तर विश्वंभर बाबाचं दर्शन घेऊन या. आपण नांदुरकीचं झाड विठ्ठल मंदिराकडे चाल दर्शन घेतलं का म्हणायचं तुकाराम महाराजाचं राहतं घर कुठे. राहत्या घरी गेले. राहत्या घराकडे चढत असताना डाव्या हाताला विश्वंभर बाबाचं जुनं मंदिर आहे. त्याचा आणखीन जीर्णोद्धार झाला नाही. व्हायला पाहिजे. संस्थांनी करायला पाहिजे. आणि मग विश्वंभर बाबा हे त्या मौर्य कुलामध्ये विश्वंभर बाबा जन्मले. विश्वंभर भक्तराज. भक्तराज कोणाला म्हणा. भक्तराज आहेत अर्जुन महाराज. भक्तराज आहे पुंडलिक महाराज. आणि भक्तराज आहे विश्वंभर बाबा. आपण भक्त आहोत. पण भक्तांचे राजे अर्जुन. अर्जुनाला भक्तराज म्हणले ज्ञानोबरायाने. आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसुतो असे. अर्जुनाला भक्तराज म्हटले. पुंडलिक रायाला भक्तराज म्हणलंय. पुंडलिक भक्तराज तेने साधियले काज वैकुंठीचे निज परब्रह्म आणले. किंवा मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभा असे विटेवर. पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर बोलती साधू संत जीवा वाटी गुरुवर. अर्जुन महाराज भक्तराज आहेत. पुंडलिक राय भक्तराज आहेत. तसे विश्वंभर बाबा भक्तराज आहेत. विश्वंभर भक्तराज होता तुकयाचा पूर्वज. या मौर्य कुलांमध्ये विश्वंभर बाबा जन्मले.
विश्वंभर बाबा जन्माला आले, थोडेसे वयात आले, वयात आल्यानंतर लग्न झालं. जुन्या काळात लहानपणी लग्न व्हायचे. मुलीचं लग्न 8 वर्षात भवेत कन्या. 8 वर्षाची मुलगी झाली का तिला कन्या म्हणतात. मग लगेच दान द्यायची, तिला कन्यादान म्हणतात. साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान, पृथ्वी दानाच्या समान. 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 आता हे शासनाच्या विरोधी, कायद्याच्या विरोधी. कायदा परवानगी देत नाही. मुलीचं वय 18 का 19 लागत. आता त्याला काय आपला एवढा अभ्यास नाही त्याचा काय. मुलाचं वय 18 का 19 का 21 लागत काहीतरी. पण आमचं धर्मशास्त्र सांगतं 8 वर्षाची मुलगी तिला कन्या म्हणतात, आणि तिचं दान दिलं की त्याला कन्यादान म्हणायचं. आणि मुलीला अलंकार घालून कन्यादान द्यायचं. साळंकृत कन्यादान. फळ काय? पृथ्वीदानाच्या समान. बरेच जण म्हणतात पोरगी देतो पण 10 लाख रुपये द्यावा लागते. ऐका जेने विकिली कन्या पवाडे त्या सुन्याची. सुना म्हणजे तो कुत्रा आहे की ज्याने जावयाकून पैसे घेतले. सासऱ्याने मुलीला द्या, बापाने मुलीला द्यायचं. अगा आत्मजेच्या विषयी जीव जायचा निर्भिलाशी. मुलीच्या घरच्याकडून काही घ्यायचं नाही महाराज. सीतामाईला वाट लावायला जनकपुरीचे हत्ती आले होते अयोध्येला. हत्ती आले पण हत्ती अयोध्येचा चाराही खायना तर पाणी प्यायना. मग सुमंताने विचारले हे काय प्रकरण आहे? तुमचे जनकपुरीच्या हत्ती सीतेला वाट लावायला आले, आमचा चाराही खायना तर पाणी प्यायनात. त्यांनी सांगितलं मुलीच्या घरचं खाऊ नाही आणि मुलीच्या घरचं पिऊ नाही महाराज. आता बघा जे मुलीच्या घरी जावयाचं खातेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात. बऱ्याच जणांनी जावयाचे घरच बसलेत महाराज. पण जावयाला काही बोलता येत नाही, करत त्याची पोरगी नांदली पाहिजे ना. बायकोच भेटत. कलियुगात मोक्ष भेटणं सोपं झालंय पण बायको भेटणं अवघड झालंय महाराज. अवघड आहे. गाव 200 पोरं असे मोगमच शेंडत येत महाराज. यावं का सप्त्याला नका येऊ बाबा, कायला असले कुठं सांभाळीत. मुलगी भेटत नाही म्हणून जावई बोलत नाही, पण जावयाचं खाऊ नका. बरेच जण मुलीचा पोराकडून हुंडा घेतात. पोराकडून. अरे साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. कन्या गौकरी कथेचा विकरा असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून ऐका जेने विकिली कन्या पवाडे त्या सोन्याची. सोना म्हणजे कुत्रा. तो कुत्रा आहे की जो जावयाकडून पैसे आपल्या संसाराला लावी तुम्हाला, उलट मुलीला द्यायचं. विश्वंभर बाबा वयात आले. 8 वर्षाची मुलगी पहिलीने लग्न केलं. विश्वंभर बाबाच्या बायकोचं नाव आहे आमाई. तुकाराम महाराज हे 8वे येतं. 5 हे बघा 5 6 7 8. तुकाराम महाराज 8वे येतं. आणि तुकाराम महाराजाच्या 8 पिढ्या आधी 7 पिढ्या आधी घडल्यात. मी इथलं सांगतोय आपल्याला हे 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 पाहायचंय आणि मग इथं यायचं. इथलं आहे. विश्वंभर बाबा हे 7वे पूर्वज आहेत. विश्वंभर बाबा पत्नीचं नाव आमाबाई. विश्वंभर बाबा आणि आमाई. आणि मग विश्वंभर बाबा वयात आले. मुलगा वयात आला, लग्न झालं. लग्न झाल्यावर आई बापाने मुलाला काय शिकवावं? आईबाप पोराला शिकवते हान हान त्याची वाहन उचलून आण. आता काय करा? आण आण त्याच्या दाऱ्यावर खोराण. हां सोड 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 त्याच्या बैलाचं दावं सोड. बैलदी सोडून दावही घेऊन. हा लोकांचे ज्यांनी दावे चोरले त्याचा बाप फाशी घेऊनच मारणार त्याच दाव्याने. काय लोक चोऱ्या करतात महाराज. एक जण तर हरिपाठ म्हणत होता महाराज. आणि हरिपाठ म्हणता म्हणता एका जणाच्या आपले बैल बांधले होते, शेजाऱ्याचे बैल बांधले होते. आणि शेजाऱ्याच्या बैला पुढे हिरवा घात मकाचे ताटं टाकले होते. आणि आपल्या बैला पुढे वाळलेली ताटं होती महाराज. हा तिथं गेला आणि
त्याच्या बाईला पुढे ताट पायाने लुटितोय. समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी. अरे वारे समबुद्धी घेता ही वय समबुद्धी समान श्री हरी वारे सामान उचलू लागलाय समान श्री हरी. लोक ना पोरा सोरांना चोरी करायला शिकवतात. पुत्र झाला चोर माय बाबा हर्ष थोर, माय बाबा हर्ष थोर, माय बाबा हर्ष थोर. पुत्र झाला चोर माय बाबा हर्ष थोर, माय बाबा हर्ष थोर, माय बाबा हर्ष थोर. पुत्र झाला चोर माय बाबा हर्ष थोर, माय बाबा हर्ष थोर, माय बाबा हर्ष थोर. पुत्र झाला चोर माय बाबा हर्ष थोर, माय बाबा हर्ष थोर, माय बाबा हर्ष थोर. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो आणि त्या घरी मुक्काम केला आणि सकाळी मला रात्री कीर्तनाची शाल घातली ती शालच सापडणार. घरच्यांना म्हणलं का हो शाल दिसत नाही. तेवढ्यात त्यांच्या घरातलं पोरग माझी शाल पांघरून झोपलं होतं. म्हणलं का हो इथं शाल माझी दिसती. त्याले महाराज आमचे पोरं शाल चोरणारच नाही, ही आमच्या घरातलीच शाल आहे. हो पण माझ्यासारखीच दिसते. म्हणजे जरी तुमच्यासारखी असते तरी आमचे पोरं शाल चोरणार नाही. मग चोरलं तर तुमच्या खिशातलं पाकिटच उचली आणि मी खिशात पाहिलं तर पाकिटच नव्हतं. मला आमच्याच पोरांनी केलंय, आम्हाला त्याचा सार्थ अभिमान. चांगलं आहे रे बाबा. लवकर तुम्हाला विमान न्यायला येईन, काय काळजी करू नका. पुत्र झाला चोर माय बापा हर्ष थोर. अशा युगातली माणसं. आपल्या मुलाला काय शिकवावं हे कळायलं पाहिजे. कौमारे आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान इह तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. पाबळवाडी म्हणून गाव इथं पाबळवाडीत लहान लहान मुलं टाळ घेऊन कमर बांधून उभी राहतात. महाराज आम्हाला असा अभिमान वाटतो, वा लहान लहान मुलाला वळण लावलंय महाराज. आपले लोक घरचे म्हणजे पर्या 7 ते 8 कीर्तने मग 8लाच म्हणजे का जेवण जायला कमाल झाली. पोरांना वळण लावलं पाहिजे परमार्थाचं. बापाने टाळ घेऊन उभा राहिला म्हणजे पोरगा उभा राहतं. आई काकड्याला आली म्हणजे पोरगा काकड्याला येतं महाराज. असं वळण लागलं पाहिजे. मग विश्वंभर बाबाला त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं, विश्वंभरा आमच्या पुढं बस. तुझ्या वडिलो वडिले निर्धारी चालविली पंढरीची वारी. त्याशी सर्वथा अंतर न करी तरीच संसारी धन्य. विश्वंभराची आई सांगते, विश्वंभर तुझ्या वाडवडिलांनी पंढरीची वारी चालवलेली. पंढरीची वारी आहे माझ्या घरी. अनिक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवास. जाती पंढरीचं म्हणे जाईन तयास. पंढरपूरला जावं माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेन गुढी. वा तुझ्या वाडवडिलापासून आपल्या घरात पंढरपूरची वारी. त्याशी सर्वथा अंतर न करी. वाडवडिलाने पोराच्या नावावर नुसती बँक करून द्यायची नाही, घर करून द्यायचं नाही, जमीन जुमला करून द्यायचं नाही. त्याला वारी सुद्धा शिकवायची. महाराज तुम्ही त्याला वारीचे संस्कार देत नाही. नुसते घरच नावचे करून दिले, जमिनी नावच्या करून दिल्या, बँक नावाची करून दिली. ते पोर बँकही ठोत नाही, जमीनही ठोत नाही, घरही ठोत नाही. महाराज असं आहे. म्हणून मुलांना संस्कार चांगले दिले पाहिजे. तुझ्या वाडवडिलापासून वारीचे संस्कार आहे, तू वारीला गेला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे. विश्वंभर बाबा म्हणले ठीक आहे. मग खांद्यावर पताका घेतली. वारीला जात असताना खांद्या पताकाचे भार, खांद्या पताकाचे भार, खांद्या पताकाचे भार, खांद्या पताकाचे भार. तुळशी माळ आणि अबीर, तुळशी माळ आणि अबीर, तुळशी माळ आणि अबीर, तुळशी माळ आणि अबीर. सांडोनिया वाळवंट, सांडोनिया वाळवंट, सांडोनिया वाळवंट, सांडोनिया वाळवंट. काय इच्छिसी वैकुंठ,
सांडोनिया वाळवंट सांडोनिया वाळवंट जाय जाय तू पंढरी होय होय वारकरी सांडोनिया वाळवंट काय इच्छिशी वैकुंठ खांद्या पताकाचे भार तुळशी माळ आणि अबीर वारकऱ्याच्या खांद्यावर पताका असलीच पाहिजे खांद्या पताकाचे भार तुळशी माळ गळ्यात तुळशीची माळ पाहिजे हे बघा आमच्या पांडुरंग महाराजांनी इथं तुळशीच्या माळी आणल्या तर ओरिजिनल तुळशीच्या माळ्या जरूर घ्या आपण जे दुकानात माळी घेतो जर तुम्हाला माळीची पारख नाही मारा लोक चन्नाचीच माळ घेऊन येते माळ आहे ना चन्नाची अरे चंदनाची माळ यांनी ओरिजिनल तुळशीच्या माळी आणल्या तुळशी काष्टाची माळ गळा घालावी निर्मळ होता एकची स्नान सर्व तीर्थाचे मार्जन तुळशी माळ घाला मारा आणि दोन दोन जवळ ठेवायची एक घालायची आणि एक घरी ठेवायची का बरं एक तुटली ती एक घालायला नको का लोक म्हणजे एक घातली म्हणून संध्याकाळी खुटीला काढून ठेवतो हा नव्हतो गाव लोक आम्हाला तारखा द्यायला माळ घालून येते तारीख द्या म्हणजे काय माळ करी ना सप्ताह झाल्यावर माळ आहे का काढून ठेवली म्हणजे सप्ताह आली का माळे घालायच्या सप्ताह झाली का काढून ठेवायच्या ती काय सोसायटी वय नवं जुनं करायला लोक नवं जुनं करते सोसायटी सारखं आता काय करावं लोकांना माळ कायम असली पाहिजे मला वा सांडोनिया वाळवंट काय आणि अबीर कपाळाला बुक्का पाहिजे वारकऱ्याच्या तुकाराम महाराजाचं प्रमाणे बरेच लोक एक श्लोक सांगते तन्मध्ये न लेपय ते उत्तर प्रदेशात सांगा इकडं नाही इकडं तुकाराम महाराजाची नीती संत बोलती ते खरे साच मानावी उत्तरे संत सांगतील तेच प्रमाण म्हणलं पाहिजे तुळशी माळ आणि अबीर कपाळाला बुक्का पाहिजे वारकऱ्या अबीर गुलाल उधळीत रंग वा वारकऱ्याच्या कपाळाला बुक्का पाहिजे वा लावलाच पाहिजे बुक्का घरी बनवायचा तुळशीच्या झाडाचा कारण बुक्का जिथं बनवतात तिथंच आमचा मठ आहे पंढरपुरात ते कसा बनवतात आम्ही जवळून पाहिलेला आहे मला म्हणून बुक्का घरी बनवायचा बऱ्याच ठिकाणी बेशरमाच्या झाडाचा बुक्का बनवला जातो म्हणून लोक बुक्का लावून तसंच वागत येत कसं असं आणि म्हणून बुक्का घरी बनवायचा बुक्का घरी कसा बनवायचा इथं हार्दे महाराज त्यांची गाठ घ्या ते सांगतात किंवा जगन मामा इथं आमचे वारकरी ना मैना वारकरी बुक्का कसा बनवायचा ही रीती किंवा मी सांगतो तुम्हाला वाळलेल्या तुळशी एकत्र करायच्या भरपूर तुळशी आणि ते पेटवल्या का तांब्यावर पाणी ठेवायचं त्याचं विस्तव होतो विस्तव झाले का लगेच राख होते महाराज पण विस्तव झाला का तेवढ्यात 1 मिनिटात पाणी शिपडायचं त्या शिपडायचं वतायचं नाही वतलं तर थेट गोई नदी असं शिपडवायचं शिपडलं का त्याचे कोळशे पडतात मग ते चांगले लाल झालेले कोळशे पाहिजे मात्र लाल कोळसा झाला का लगेच राख होते लगेच शिपडायचं बारीक बारीक काड्याचं ते लय कोळशे खास पडतात मला मग ते कोळशे असे घरात आणून ठेवायचे जिथं फॅनची हवा लागणार नाही आणि उन्हाळ्यात तर लई तवाच वाळत येत 2 दिवसात कोळशे वाळले का मिक्सरमध्ये टाकायचे असं भांडं घ्यायचं आणि भांड्यावर उपरणं घ्यायचं आणि उपरण्यात धोतर घेऊन असं गाळायचं वस्त्रगाळ बुक्का केला का त्याच्यात केमिकल नाही काय नाही माझ्या कपाळाला बुक्का आहे ना आम्ही घरी बनवलेला आहे मला धर्मशाळेत बनवतो मला बुक्का घरी बनवायचा आता तुम्ही बनवा हा नियनला लावायला द्या असं बरेच कीर्तनकार कुकू लावित खरं डझन बांगड्याच भरल्या पाहिजे अरे कुकू बायाने लावा वारकऱ्याने बुक्का लावा आता आम्ही सांगायचं का तुम्हाला वारकऱ्याच्या कपाळाला बुक्का पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात तुळशी माळ आणि अबीर ठसठशीत बंकट स्वामीचा माझ्याकडे ओरिजिनल फोटो आहे बीड जिल्ह्यात केस तालुका आहे आणि केस तालुक्यात एक माऊलीचं सनगाव म्हणून गाव आम्ही घोळला शिकायला होतो मग ते केस तालुका किंवा अंबाजोगाई तालुका असं त्या गावाला आणि तिथं लक्ष्मण बुवा सनगावकर होऊन गेले संस्थेचे विद्यार्थी होते बंकट स्वामीचे शिष्य होते आणि स्वामी त्यांच्या नाभिक समाजाचे होते आणि बंकट स्वामी त्यांच्या घरी जायचे मग ते घरी गेल्यावर बंकट स्वामीचा त्यांनी फोटो काढून ठेवला काय फोटो आहे स्वामीचे डोळे माझ्याकडे अजून फोटो येतो डोळे पाहिले ना तुम्ही डोळ्याला डोळा भेटू शकत नाही असं करारी डोळे आहेत बंकट स्वामीचे महाराज वा ठसठशीत बुक्का मुद्रा लावलेला बंकट स्वामीची परंपरा पाळली पाहिजे स्वामी बुक्का लावायचे वारकऱ्याच्या कपाळाला बुक्का असलाच पाहिजे महाराज आणि मग विश्वंभर बाबाने खांद्यावर पताका घेतली आणि पंढरीच्या वारीला निघाले पंढरपूरची वारी केली पाहिजे महाराज वा वारीला गेलं पाहिजे माणसाने वारीला निघाले पंढरपूरला गेले चंद्रभागेचं स्नान केलं पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा केली महाद्वारात आले घालू लोटांगण महाद्वारी वारकरी तोच
महाद्वारात पशी गेला म्हणजे चोखोबरायाची समाधी बघा तिथं नामदेव पायरी, तिथं साष्टांग दंडवत घालायचं, चिखल पाहायचा नाही, काय नाही काय नाही. सोनोपंत मामा SP कॉलेजचे प्राचार्य होते, पण पंढरपूरला गेले का महाद्वारात दंडवत घालायचे. घालो लोटांगण महाद्वारी, नाचा महाद्वारी देवा पुढे. तिथं नाचलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे महाराज. फक्त अंगात आणायचं नाही बघा. बऱ्याच लोकांना पंढरपूर पाहिलं का अंगात आण, त्याच्याने मग वारकरी संप्रदायाची किंमत कमी होते. जरा आपले वेग आवरले पाहिजे. काही लोकांना वाजायला लागलं का अंगात येतं महाराज, अंगात नाही आणलं पाहिजे. नाचा महाद्वारी देवा पुढे, घालो लोटांगण महाद्वारी. लोटांगण घालायचं, लोटांगण घातलं, नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, पुढं निघाले, गरुड पारावर आले. कान धरोनी नाचे गरुडा पारी, कान धरून उड्या मारल्या. एकदा जोग महाराजांनी लोकमान्य टिळक पंढरपूरला आले. जोग महाराजांनी दर्शन घेतलं, नाम गरुड पारावर आले, कान धरून उड्या मारल्या. लोकमान्य टिळक म्हणले हे काय? जोग महाराज म्हणले तुम्ही इथं पहिले कान धरा. म्हणले का? आपण पांडुरंगापुढं आपले कान धरले का आपल्याला देशात इंग्रजांचे कान धरता येतील, धरा. वा लोकमान्य टिळकाला कान धरून उड्या मारायला लावले महाराज जोग महाराजांनी. असा साधू पाहिजे. आणि मग कान धरून उड्या मारल्या आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पाहिलं पांडुरंगाला. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्नकिळ भागवती प्रभा, रत्नकिळ भागवती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळणे, नवर्ण वेते तिची शोभा, नवर्ण वेते तिची शोभा, नवर्ण वेते तिची शोभा, नवर्ण वेते तिची शोभा. विठ्ठल कर्नाटक, विठ्ठल कर्नाटक, कानडाव विठ्ठल कर्नाटक, कानडाव विठ्ठल कर्नाटक. एक साल आमच्यात परमेश्वरबा येडशीकर चालले महाराज. काय परमेश्वरबा वाखरीपासून अभंग म्हणायचे पंढरपूरच्या वर्णनाचे. उंच आवाज होता परमेश्वरबा येडशीकराचा. या अभंग सगळे मोठाले ते बारकाले अभंग नाही. नको नको नो हात घालू तू डेऱ्यात. तुम्ही परमेश्वरबाच्या हाताखाली भजन जर केलं असतं, तुमची आता 4थी पुण्यतिथी असते, 4थी. परमेश्वरबाच्या हाताखाली भजन करणं. येडशीकर परमेश्वरबा येडशीकर, लयच भजनावर प्रेम होतं या माणसाचं. महाराज काय अभंग म्हणायचे. पांडुरंग कांती, हे नवे आजी कालीचे, असे मोठमोठाले अभंग. ज्ञानोबा राहायचे, मोठमोठाले अभंग म्हणायचे. महाराज परमेश्वरबाचं भजन ऐकावं. परमेश्वर लय उंच आवाज होता. बिगर माईकचा आवाज कुठेही आवाज जायचा महाराज. परमेश्वर रागीट लय. जर का काना मात्र चुकला त्याला वाटायचं पुढच्याच्या नरडीचा घोटच घ्यावा महाराज. अक्षरावर लय श्रद्धा महाराज. असं लोक तर काही म्हणतात महाराज. आता कुठे धावे म्हण, तुमचे चरण देखील. अरे तुझे चरण देखील. भाग्या मिळाला शिम गेला, अरे भाग गेला शिम गेला, अवघा झाला शे आनंद. प्रेम रसे बैसली मिठीन, आवडी मोठी सुखाची. बरोबर लोक म्हणते. देवाचे द्वारी उभा शेन भरी, त्याने चारी भिंती सारी आल्या. चांगले चांगलं सारून गेलं. काय लोक म्हणतात का काय. शुद्ध पाठांतर वैकुंठवासी रामदासबा मनसुख यांना विचारा. ते म्हणजे हरिपाठ सुद्धा तुम्ही पाहून म्हणत जा. चुकीचा म्हणतात तुम्ही, पाहून म्हणत जा म्हणजे. हो रामदासबा मनसुख. शमदमा, शमदमा वरी हरी झाला. शमदमाचं वरण करणारा. बरेच लोक होते शमदमा वैरी हरी झाला. शमदमाचा वैरी कसा देव होईल, त्याचा अर्थ पाहिला पाहिजे. पाठ शुद्ध म्हटले पाहिजे. आपण जे अक्षर म्हणतो, विठ्ठल महाराज घुले म्हणायचे, कीर्तनाला घ्यायचा अभंग आधी गाथ्यात पाहायचा. रामचंद्र भाऊ होते आणि एकदा मोठ्या कीर्तनकाराने अभंगातला क्षणोक्षणाची करावा. रामचंद्र म्हणे हो. म्हणजे का शुद्ध म्हणा. ते मी गाथा पाहून आलोय. म्हणजे नेटवर्क क्षणोक्षणा नाही, क्षण क्षणा हाची कर. नो नाही, क्षण पाठी, क्षण क्षणा, क्षणोक्षणा नाही. वा रामचंद्र भाऊ लय कडक होतं म्हातारा मला. तरावया पार भवसिंधू ना, नाशिवंत नाही, नाशवंत देह जाणार सगळं. आयुष्य खातो काळ संत समागमी धरोनी आवडी.
लोक म्हणते संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी असा पाठी. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरोनी राहो. ते म्हणजे तुका म्हणे इहलोकीच्या नका डोळे धुरे भरोनी राहो. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. या अभंगात तर इतकी गिचमीड काला केलाय गावगावच्या भजनेने, आता काय सांगावं. काही म्हणतात महाराज उगा मोग जणू काय अभंग म्हणतो का भलरी म्हणतो लक्षात येत नाही त्यांचं. पण अभंग गाथ्यात पाहून म्हटले पाहिजे. आणि मग पांडुरंगाचं दर्शन घेतलं. दशमी मुक्काम, एकादशी मुक्काम, द्वादशी मुक्काम आणि त्रयोदशीला मागं निघाले. पांडुरंगाचं दर्शन घेऊन मागं आले. मग पुढं काय घडलं ते आपण उद्याच्या कथेत पाहू. आज कथा उशिरा सुरू झाली. उद्या सगळ्यांनी 2:45 यायचं, कारण चरित्र 8 दिवस सांगून पुरत नाही, मला पुरून उरत. आणि म्हणून माझी अशी विनंती की आपण सगळ्यांनी 2:45 यायचं आणि विश्वंभर बाबाचा इतिहास आणि उद्या तुकाराम महाराजाचा जन्म आपल्याला साजरा करायचा. थोडे फुलं घेऊन या येताना. जगद्गुरु तुकोबरायच्या जन्माच्या निमित्ताने आपल्याला पुष्पवृष्टी करायच्या. प्रत्येकाने फुलं घेऊन या एवढी विनंती. शेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. महाराजांचं भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की. सर्वांनी आरतीला उभं राहायचंय. आरती झाली. कांगणे चेअरमन आहेत का इथं? तिकडं जायचं ना. आरती झाली का सगळ्यांनी पाठीमागं कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन जगद्गुरु तुकाराम महाराजाचे वंशज माणिक महाराज मोरे आणि अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे हे आज आलेले आहेत. त्यांच्या हस्ते होणारे सगळ्यांनी कृषी तुकाराम महाराजाच्या नावाने महाराष्ट्रात पहिलं कृषी प्रदर्शन नाशिक जिल्ह्याने भरवलंय. महाराज सगळ्यांनी तिकडे जायचंय. आणि तोपर्यंत मग बाकीच्या टाळकऱ्यांनी मात्र इथं थांबायचंय आणि लगेच हरिपाठ करून घ्यायचा. हा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायला कवी आमा आरती तुकारामा राघवी सागरात पाषाण तारी रे ऐशे तुकोपाने अभंग रचिले आरती तुकारामा सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायला कवी आमा आरती तुकारामा पिता तुळनेसे ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणे मस्तक देविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायला कवी आमा आरती तुकारामा डोळ्याने पाहिलं प्रेम आले विठ्ठल रोकमाय डोबा रोकमाय विठ्ठल रोकमाय डोबा रोकमाय
हेची व्हावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारे चुकोणी द्यावी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सल्लोळ पंढरीचा वार करी वारे चुकोणी द्यावी चंद्रभागे स्नान तुका मागेचे दान वार करी वारे चुकोणी हर रुक्माई ठोबा रुक्माई ठर रुक्माई ठोबा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सगळा हरच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी हे संत संत मंडळी मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी आद्याश्रवाचा भाविकासी मामने तया असावे कल्याण ज्या मुखने दान मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील परी पाहे पांडुरंगा या संताशी निर्विहेची मज दे आणि कधीचे काही न मागे तुझ म्हणे आता उदार तू हो मज ठेवे पाये संतांची आज्ञा. सर्वांनी पुरुषांनी इकडून जायचंय महिलांनी इकडून जायचंय लगेच पाठीमागे जायचंय आधी उद्घाटन करून घ्या उद्घाटन करून इकडे येऊ ना बरं चहा तयार आहे मग घ्या चहा जेवण ते तिकडं चला सगळेजण चहा प्या आणि 10 मिनिटांनी तिकडे या आणि हरिपाठ वारकऱ्यांनी लगेच सुरू करून घ्यायचा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 ऐका